बेड नाही तर आम्ही काय देऊ? फोन केला तर काम देतात, त्याचे बाप बोलते. त्यामुळे बऱ्याचशा मुलांना डीबीटी जमा झाली. तर माझ्या वसतिगृहाचे ते ग्रँटवर आहे ना, अर्ध्यापेक्षा जास्त मुलांना जमा झाली आणि बाकीच्या मुलांची 12 तारखेच्या नंतर झाले की त्यांच्या माध्यमातून ह्या तुमच्या सर्व मागण्या आपण त्वरित निकाली काढू. कार्यालयात सादर करा ना. समोर ज्या बी समस्या उद्भवतील त्याच्यामुळं त्याच्यासाठी एक वेगळा अधिकारी द्या. सरळ सरळ आज आम्ही आमचा उपोषणाचा हा 8वा दिवस आहे. आम्ही डीबीटी ही जी शासनाची योजना आहे तिला विरोध करून आम्ही या उपोषणाला सुरुवात केली आहे. पहिला आम्हाला पूर्वरत जेवण भेटायचं, प्रत्येक विद्यार्थी हा पोषक अन्न घ्यायचा आणि इथे राहायचा. पण आता सरकारनं सर्वांना पैसे वाटप करा ही जी काही योजना आणलेली आहे, या योजनेमुळे खूप विद्यार्थ्याचा नुकसान होत आहे. या नुकसानीला विद्यार्थी समोर जातात आहे आणि शिक्षणाचा स्तरही घटत आहे. म्हणून माझ्या राज्यातील सर्व वसतिगृहांना आणि आदिवासी विद्यार्थ्यांना सूचना आहे की या डीबीटी योजनेचा आपण कडाडून विरोध केला पाहिजे. आज या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकच नाही तर आदिवासीच्या अनेक समस्या आहेत. जशी शासकीय इमारतही या वसतिगृहाला, दोन्ही वसतिगृहाला नाही. त्यामुळे आमची वसतिगृहाची सुद्धा मागणी आहे की आम्हाला शासकीय बिल्डिंग मिळाली पाहिजे. आणि सर्वात गंभीर प्रश्न आहे तो डीबीटीचा. डीबीटी आम्हाला नकोच. ही डीबीटी सरकारने मागे घ्यावी आणि आम्हाला पूर्वरत जे मेस भेटत होती, जे इथं जेवण भेटत होतं, ती जेवणाची योजना आम्हाला द्यावी हे माझं सरकारला मागणं आहे. जो कारण सांगितला जात आहे तो हा आहे की अजून सरकार बसलेलं नाही, मुख्यमंत्री हे झाले नाही, ते झाले नाही. तुमचा जो मुद्दा आहे हा विधानसभेतला आहे, तो तिथूनच बंद होणार आहे. पण आमची आजची मागणी नव्हती, ही फार पूर्वीपासूनची मागणी होती. पण सरकारचं याच्याकडे लक्ष नाही. जी आम्हाला डीबीटी भेटत होती ती 3600 रुपये, त्याच्यात महागाई भत्ता वाढलेला नाही आणि कुठलाही भत्ता वाढलेला नाही. तर त्यामुळे पोरं या संकटाला सामोरे जात आहेत. या ठिकाणी चंद्रपूरला शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह क्रमांक 1 आणि 2च्या विद्यार्थ्यांनी जे निवेदन सादर केलं आहे की त्यांना डीबीटी भत्त्यामध्ये वाढ मिळण्याबाबत, वसतिगृहामध्ये योजनांची डीबीटी बंद करून परत मेसद्वारे त्यांना जेवण मिळण्याबाबत, प्रोजेक्ट रिपोर्टची रक्कम वाढवून मिळण्याबाबत, ड्रेस कोडची रक्कम वाढवून देण्याबाबत, एज्युकेशन टूरची रक्कम वाढवून मिळण्याबाबत, टायपिंग आणि MSCIT कॉम्प्युटर क्लास करता योजना मंजुरी करण्याबाबत हे सर्व निवेदन यांच्याद्वारे आम्हाला प्रकल्प कार्यालयाला प्राप्त झाले आहे. प्रकल्प कार्यालयाच्या वतीने माननीय सचिव आदिवासी विकास विभाग मंत्रालय मुंबई 32 यांना पत्र आपण सादर केलेलं आहे आणि प्रकल्प अधिकारी स्वतः सचिवांसोबत त्यांचं बोलणं पण झालेलं आहे. आता जसं आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि आपल्या विभागाला आदिवासी विकास मंत्री प्राप्त होतील तेव्हा लगेच आपले सचिव त्या मंत्र्यांसोबत आपले निवेदन सादर करतील आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी जे काही करता येईल ते करण्याचा शासन आणि आम्ही सर्व प्रयत्न करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.